जय भीम मित्रांनो, मी धीरज कटारे। आज आपण आलो आहोत कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक। हा ऐतिहासिक ठिकाण यासाठीच की इथे तुम्ही जे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे जे पुतळे आहेत, त्यातला जो बाबासाहेबांचा पुतळा आहे तो जगातला पहिला पुतळा आहे, जो बाबासाहेब जिवंत असताना तो पुतळा कोल्हापूरच्या जनतेनं बसवलेला आहे। तर ह्या चौकामध्ये दरवर्षी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर रोजी भीम अनुयायी, बाबासाहेबांना मानणारा विचारा, फुले आंबेडकरांना मानणारा अनुयायी वर्ग दरवर्षी ते अभिवादन करण्यासाठी येत होतो। बाबासाहेब आणि पुस्तके हे एक न संपणारं नातं आहे, हे सगळ्या जगाला परिचित माहीत आहे। म्हणजे नुसतं पुस्तकांच्यासाठी घर बांधणारा जगातला हा एकमेव मनुष्य आहे। आणि हेच बाबासाहेबांच्या बाबतीत असं घडतं की दरवर्षी भीम जयंती असेल किंवा 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असेल, ह्या दिवशी जगातील सगळ्यात जास्त पुस्तके ही विकली जातात। तर अशाच एका आपण पुस्तकांच्या स्टॉलला आज भेट देणार आहोत। तर चला मग। तर आपण आलेलो आहोत एका स्टॉलवरती। तुम्ही पाहू शकता इथे भरपूर स्वरूपाची पुस्तके आहेत, वैचारिक पुस्तकं इथे लावलेली आहेत। दरवर्षी हे स्टॉल इथे बिंदू चौकात लावलेले जातात। विविध प्रकारची वैचारिक पुस्तके असतील, शैक्षणिक पुस्तके असतील, स्पर्धा परीक्षांची पुस्तके असतील, सर्व प्रकारची पुस्तके इथे लावली जातात। दरवर्षी हजारो शेकडो भीम अनुयायी इथून पुस्तके खरेदी करता असतात। तर असेच आपल्यासोबत आहेत सुनील कोळी। आपण त्यांना विचारूया की त्यांचा एकूणच ह्या पुस्तकांच्या स्टॉल संदर्भातला अनुभव कसा आहे। नमस्कार, तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सर, मला एक सांगा, तुम्ही हा स्टॉल कधीपासून लावताय? गेल्या अनेक वर्ष झाले, किमान 5 ते 6 वर्ष झाले। त्याच्या अगोदरपासून आपण हा स्टॉल लावतोय। 14 एप्रिलला व 6 डिसेंबरला आपण इथे दरवर्षी स्टॉल लावत असतो। खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स असतो, त्यात काही विशेष नाही। कोणत्या प्रकारची पुस्तकं तुम्ही लावता? शक्यतो वैचारिकच असतात, काही बेस्ट सेलर्स असतात ज्याच्यातून लोक घडतील। बाबासाहेब कायम म्हणायचे की तुम्ही जर का 2 रुपये कमवत असतील तर त्यातलं 1 रुपये तुम्ही भाषेसाठी खर्च करा आणि 1 रुपये तुम्ही पुस्तकासाठी करा। एक तुम्हाला जगवण्यासाठी असेल आणि एक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवण्यासाठी असेल। तर त्यामुळे आपल्याकडे कायम वैचारिक पुस्तके असतात। तरी येथे हजारो भीम अनुयायी येतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो या पुस्तकं खरेदी करण्यासाठी? चांगल्या पद्धतीनं असतो। आपण बघायला गेलं तर लोक पुस्तके घेतात, खूप चांगल्या पद्धतीचा वैचारिक वारसा आपल्यासमोर जपतात। तरी आपण पाहिलं आहे की त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला। गेली अनेक वर्षी ते पुस्तकांचा स्टॉल इथे 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर रोजी लावत असतात। तरी बाबासाहेब आणि पुस्तक हे मगाशी मी म्हणलं तसं की हे न संपणारं नातं आहे। जोपर्यंत ह्या बाबासाहेबांचं पृथ्वीवरती नाव आहे तोपर्यंत बाबासाहेबांनी पुस्तके आणि 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला पुस्तकांची विक्री ही होतच राहणार। तरी तुम्ही पाहू शकता इथे टायटल्स आहेत वेगवेगळे, तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत। आणि भीम अनुयायी ही पुस्तके दरवर्षी आपल्या संग्रहामध्ये घेऊन जात असतो। त्यानं ही जी वाचन चळवळ जी कुठेतरी नष्ट होत चालली, ती वाचन चळवळ अजूनही टिकून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तो फक्त आणि फक्त या 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर या दोन्ही दिवशी। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेत येत राहू।